अरुणाचल प्रदेशच्या लोअर दिबांग घाटी जिल्ह्यातील रोइंग गावात 11 जुलै रोजी धक्कादायक घटना घडली। रियाज उल कुरीम हा रोइंग येथील निर्माणाधीन इमारतीत मजुरी करायचा। तो नेहमी हॉस्टेल परिसरात जायचा। या हॉस्टेलमध्ये 6 ते 9 वर्षाच्या मुली राहत होत्या। या हॉस्टेलच्या खिडक्यांना लोखंडी जाळ्या देखील नव्हत्या। हॉस्टेलमधील खोल्यांना दरवाजा बंद करण्याची देखील कोणती सोय नसायची। याचा गैरफायदा घेऊन रियाज हॉस्टेलमध्ये घुसला होता। त्यानंतर त्याने हॉस्टेलमधील मुलींवर अत्याचार केला। या प्रकाराने परिसरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली होती। हॉस्टेलमधील मुलींची तब्येत बिघडली। त्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलींवर अत्याचार झाल्याचे उघड झालं। या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेतली आणि पोलिसात तक्रार नोंदवली। पोलिसात गुन्हा नोंदवल्यानंतर पीडित मुलींचे पालक आणि शिक्षकांची 10 जुलै रोजी सायंकाळी बैठक झाली होती। मात्र रात्री परिसरातील वातावरण चिघळलं। संतापलेल्या लोकांनी हॉटेल जवळील निर्माणाधीन इमारतीमधील मजुरांवर हल्ला केला। मात्र त्या ठिकाणाहून रियाजने पळ काढला। दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपी रियाज लोकांना एका कॉलनीत सापडला। त्यानंतर त्याला लोकांनी चोप देण्यास सुरुवात केली। मात्र पोलिसांनी त्याला लोकांच्या तावडीतून सोडून पोलीस ठाण्यात आणलं। मात्र संतापलेले लोक पोलीस ठाण्यात घुसले आणि तेव्हाच लोकांच्या मारहाणीत रियाजचा मृत्यू झाला।